प्रत्येक पदार्थाची खास अशी रेसिपी असते प्रेक्षकांनो. तर आज आपण बघूया कच्च्या केळ्याचे काप. तुम्ही कधी हे कच्च्या केळ्याचे काप खाल्लेत का ते कमेंटमध्ये नक्की सांगा. अशी कच्ची केळी दिसली ना की मग मला सुद्धा काप करायचे आणि काप खायची इच्छा होते. पहिल्यांदा काय करायचं, कच्ची केळी आणायची आणि मग त्याच्यानंतर अशी त्याची साल काढून घ्यायची आणि मग त्याचे बारीक बारीक चपटे अशा आकाराचे अशा पद्धतीनं आपण काप काढून घ्यायचे. बटाट्याचे काप जसे करतोस ते सेम प्रोसिजर या कच्च्या केळ्याच्या कापांसाठी असते. कच्च्या केळ्याचे अनेक पदार्थ केले जातात, भाजी केली जाते त्याची, म्हणजे अशी कोशिंबीर केली जाते दही घालून. तर पण मला आवडते कच्च्या केळ्याचे कापच. तर हे असे काप चिरून घेतल्यानंतर त्याच्यावर छान असं पाणी घालून ठेवायचं आणि मग त्याच्यावर मीठसुद्धा घालून ठेवायचं. जसं आपण सेम बटाट्याचे काप करायला वापरतो तसंच इथे सेम प्रोसिजर ही करायची. काप चांगले धुवून घ्यायचे आणि मग त्याच्यानंतर मीठ, हळद, तिखट, जरासा मसाला, तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही आलं लसूणची पेस्ट घालू शकता, पण नाही घातली तर चांगलंच लागतात. आणि मग असं छान ते सगळं मिक्स करून घ्यायचं. एका बाजूला रवा घ्यायचा, आपल्याला हवा तेवढा रवा किंवा तांदळाचं पीठ त्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता. रवा आणि तांदळाचं पीठ जर व्यवस्थित मिक्स केलं तर ते बाइंडिंग त्याचं चांगलं होतं, पण नुसत्या रव्याचं पण इथे चांगलं होतं. त्याच्यात त्या रव्यामध्ये सुद्धा थोडंसं तिखट मीठ घालायचं, म्हणजे तुमच्या अंदाजाने तुम्ही तिखट मीठ त्यामध्ये ॲड करू शकता. इथे मला जेवढं लागतं तेवढं मी इथे घातलेलं, 1 चमचाभर तिखट मीठ घातलेलं आहे, कारण ऑलरेडी इकडे केळ्यामध्ये पण घातलं होतं. तो रवा असा मिक्स करून घ्यायचा, छान तिखट मीठ त्याला लागू द्यायचं आणि इकडे जे केळ्याचे काप आपण ठेवलेत त्यालासुद्धा असंच ते सगळं छान मिक्स करून घ्यायचं. तिखट मीठ प्रमाणातच घाला. लहान मुलं जर खाणार असतील तर अंदाजाने, तुमच्या अंदाजाने खायला त्याच्यामध्ये घाला. तर तुम्ही आता मी असं छान तिखट मीठ दोन्हीकडे घातलेलं आहे आणि मग ते छान मिक्स केल्यानंतर मग ते असे छान एक एक करून ठेवून तव्यावर भाजून घ्यायचे. हे ना याचे जर केळ्याचे काप आपण जर मोठे मोठे चिरले तर ते अगदी माशाच्या आकारासारखे दिसतात आणि काही काही वेळेला छोटी छोटी लहान मुलं म्हणा किंवा असे जे आपण काप भाजत ठेवतो तर कुणाला सुद्धा त्याचा गैरसमज होऊ शकतो की हा मासा आहे का, केळ्याचे काप आहेत. मी एक मध्ये छान व्हिडिओ बघितला होता, त्याच्यामध्ये ना एकट्या छोट्या मुलाने ना या केळ्याच्या कापाला ना बनाना फिश असं नाव दिलं होतं. मजा वाटली होती ते नाव ऐकून. तुम्ही सुद्धा ह्या केळ्याच्या कापांना नवीन नाव काहीतरी इनोव्हेट करत असाल तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, बरेच दिवस झाले रेसिपी ब्लॉग काही येत नाही आहे किंवा रेसिपी शूट केली नाही आहे. तुम्हाला रेसिपी जर आवडत असेल तर तसं सांगा, म्हणजे मी तशा रेसिपी शूट करायला मला मोटिवेशन मिळेल. आता हे असं केळ्याचं जे काप आहे ज्याला तिखट मीठ लावलेलं आहे ते काप असं छान रव्यामध्ये घोळवायचं आणि मग छान अशी तवा जरा गरम करून घ्यायचा आणि त्या तव्यावर हे असे छानपैकी घालायचे. वरनं तेल सोडायचं आणि मग एक वाफ काढायला, म्हणजे शिजायला ठेवायचं आहे, कारण ते जर शिजलं तरच ते चांगलं लागतं. खरपूस असं भाजून मस्त लागतं. झाकण ठेवायचं. झाकण ठेवून झाल्यानंतर एक साधारण 3 ते 4-5 मिनटं लागतात आणि मग बघायचं की काटा चमचा किंवा टूथपिक घालून बघा शिजले का, किंवा सुरी रोवून बघा. ती जर सुरी आतपर्यंत गेली तर आपले हे काप शिजलेत असं म्हणायला हरकत नाही. आणि मग एका बाजूने झाल्यानंतर दुसऱ्या बाजूने हे काप पलटायला चालू करायचे. चवीला मात्र 1 नंबर लागतात हे काप. साधा वरण भात जरी असला आणि त्याच्याबरोबर ही कापं असली तरी सुद्धा 1 नंबर लागतं. किंवा तुम्ही चपाती पोळी बरोबर किंवा भाकरी बरोबर सुद्धा ही खाऊ शकता आणि तशीच सुद्धा नुसती खाऊ शकता. जरी चपाती भाकरी काही नसली तरी नुसती सुद्धा कुरुम कुरुम करून खाऊ शकता. एका बाजूने भाजून झाल्यानंतर दुसऱ्या बाजूने परत भाजायची, झाकण ठेवायची आणि तीच प्रोसिजर मगाशी जी केली ती तशीच करायची. आणि अशा पद्धतीने आपले हे केळीचे काप जे काही आहेत ते तयार झाले. तिथे मी अजून जराशी एकदा पलटी मारली होती त्याला, कारण शिजायची होती. आणि अशा प्रकारे मस्तपैकी केळीचे काप झालेले आहेत. वीराने यावेळेला केळीचे काप खाल्ले नाहीत, पण तिला बटाट्याचे मात्र प्रचंड आवडतात. आणि मग हे शिजलेले काप असे काढून घ्यायचे आणि अशा पद्धतीने आपल्या केळीचे काप तयार झाले. तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू